असमच्या जंगलामध्ये हिरा हरणी तिच्या पाडसासोबत गवत खात होती. बाळा, अंधार व्हायला आलाय, आपण आता घरी जायला पाहिजे. हो आई, अजून थोडंसं खाऊ का? जरा लवकर खा रे बाळा. आई आणि मूल जरा लवकर लवकर खात होते. तेवढ्यात तिथे कोल्हा येतो. हरणाचं पिल्लू किती मस्त लुसलुशीत आहे, आज मी ह्याचंच जेवण करते. आपल्या पिल्लाकडे लांडग्याला येताना पाहून हरणी आपल्या पाडसाला म्हणते, पळ बाळा, ही कोल्हेन तुला मारून टाकेल. दोघे तिथून पळून जायला लागतात आणि कोल्हा त्यांचा पाठलाग करतो. बाळा, अजून जोरात पळ, अजून जोरात, नाहीतरी कोल्हेन आपल्याला मारून टाकेल. दोघे जोरजोरात पळत असतानाच कोल्ह्याने त्याचा वेग वाढवला आणि हरणाच्या पाडसाला पकडले. आई, मला वाचव ग. आई, मला वाचव. हरणाचं पाडस जोर जोराने ओरडू लागलं. आई, मला वाचव, ही लांडगीन मला मारून टाकेल. अरे, कोणीतरी माझ्या बाळाला वाचवा, ही कोल्हीन त्याला मारून टाकेल, वाचवा. तेव्हा तिथे जंगलातले प्राणी लगबगीने येतात. सगळ्या प्राण्यांना एकत्र आलेलं पाहून कोल्हा तिथून पळून जातो. बाळा, तू ठीक तर आहेस ना? किती रक्त वाहतंय माझ्या बाळाचं. आमच्या जंगलात तर कोणी खतरनाक जनावर नाही, मग ही लांडगीन आली कुठून? कदाचित दुसऱ्या जंगलातून आली असेल. माझा पाय. अरे गप्पा नंतर मारा, आधी या घायाळ मुलाला गुरुमाऊलीकडे घेऊन चला. जखमी पाडसाला घेऊन सगळे गुरुमातेच्या घरी जातात. गुरुमा, बघा ना माझ्या बाळाचं किती रक्त वाहतंय. काय झालंय याला? एका लांडगिनीने याच्यावर हल्ला केलाय आई. चिंता नको करू, मी लगेचच तिला बरं करते. चमेली बकरी जेव्हा पाडसाच्या जखमांवर मलम लावते, जखमेतून रक्त वाहणं आणि दुखणं एकत्रच बंद होऊन जातं. वा वा गुरु आई, तू तर कमालच केलीस. खरंच तुझ्या हातामध्ये जादू आहे. गुरुमाऊली, आमच्या प्रत्येक अडचणीचा उपाय तुमच्याकडे आहे. तुम्ही महान आहात गुरुमाऊली. आता तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन घरी जाऊ शकता. गुरुमातेला धन्यवाद म्हणून सगळे प्राणी आपल्या आपल्या घरी निघून जातात. पुढच्या दिवशी सकाळी सगळे प्राणी पंचायतीच्या ठरवलेल्या जागेवर भेटतात. मित्रांनो, आपल्या शाकाहारी जंगलामध्ये मांसाहारी प्राण्यांची दहशत वाढते. आता आपल्याला काहीतरी करायला हवं. हे तर चांगले की गुरुमा आपला जीव वाचवते. विचार कर, जर गुरुमा नसती तर आपलं काय झालं असतं? गुरु आई आहे तर सगळं चांगलंय, पण या खूंखार जनावरांचं आपल्याला काहीतरी करायला हवं. पण जंगली जनावरांपासून आपण कसं संरक्षण करणार? आपण अगदी साधी जनावरं. याबद्दल आपण पुढच्या सभेमध्ये बोलूया. ठीक आहे, तर उद्या पुन्हा भेटूयात. सभा संपतात सगळे खाण्याच्या शोधात निघून जातात. एका माळरानावर गौरी गाईला खाण्यासाठी हिरवागार चारा मिळतो. अरे वा, किती हिरवागार चारा आहे. हिरवागार चाऱ्याचा आनंद घेत असतानाच अचानक एक चित्ता तिकडे येतो. अरे बापरे, हा चित्ता कुठून आला? पळण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण तुझ्यापेक्षा जास्त वेगाने मी पळू शकतो. चित्त्या भाऊ, माझं दूध प्यायचं तर पी रे, पण मला मारू नको. माझी छोटी छोटी मुलं आहेत. तुला नाही मारलं तर मग मी मरून जाईन, आणि मला मरायचं नाहीये. जीव वाचवण्यासाठी गायीने चित्त्याला खूप विनवणी केली, पण चित्त्याने तिचं एक नाही ऐकलं. शेवटी गायीने तिच्या बुद्धीचा उपयोग केला. ठीक आहे चित्त्या भाऊ, माझं मरण तुमच्याच हाताने लिहिलं असेल. तुम्ही खुशाल खा मला. दबा धरलेल्या चित्त्याने गायीवर झडप घातली. तेव्हा गाय म्हणाली, चित्त्या भाऊ, तुमच्या जंगलामध्ये मरणाऱ्यांची शेवटची इच्छा विचारण्याची पद्धत आहे की नाही? असं काहीच नाहीये. सांग, तुझी शेवटची इच्छा काय आहे? मी एकदा शेवटचा नमस्कार गुरुमातेला करू इच्छिते. पण ही तुझी गुरुमा राहते कुठे आणि ती कुठल्या प्रजातीची आहे? त्या एक बकरी आहेत. जवळच्याच एका आश्रमात त्या राहतात. आश्रमाजवळ नदी आहे. मग मी गाय आणि बकरी दोघींना मारून खाऊन टाकेन आणि मग नदीतून पाणी पिऊन मी जंगलात परत येईन. काय विचार करताय चित्त्या भाऊ? हेच की, मी तुझ्या सोबत यायला तयार आहे. गौरी गाय चित्त्याला घेऊन गुरुमातेच्या आश्रमात येते. गुरुमातेच्या चरणी सादर प्रणाम. गाय आणि चित्त्याला एकत्र पाहून गुरुमाता म्हणाल्या, तुम्ही दोघं एकत्र इथे? मग गायीने सगळं काही गुरुमातेला सांगितलं. अच्छा, तू मरण्यापूर्वी माझा आशीर्वाद घ्यायला आलीयस.
हो माते. विषयाचा गांभीर्य समजून घेऊन बकरीने आपल्या बुद्धीचा प्रयोग करून गायीला वाचवायच्या हेतूने ती चित्त्याला म्हटली, चित्त्या, तू तर मला कुठूनही वेडा बेडा वाटत नाहीस, पण तू हिला मारण्याचा निर्णय का घेतलास? म्हणजे काय? ही माझं अन्न आहे, हिला नाही मारलं तर मी मरून जाईन. आज हिला मारून स्वतःचं भोजन करून घेशील, पण उद्या काय करशील? उद्या मी दुसऱ्या एखाद्या प्राण्याची शिकार करून खाईन. आणि जर उद्याला शिकार नाही मिळाली तर? कधी कधी उपाशीही राहावं लागतं. हेच तर मला हवंय की तुम्ही कधी भुकेलं राहिलं नाही पाहिजे. म्हणजे काय? जर तुम्ही माझं बोलणं ऐकलं तर मी दररोज तुमची भूक अगदी आरामात मिटवू शकेल. यासाठी मी काय करायला हवं? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या गायीला जिवंत सोडावं लागेल. बकरी, तू मला मूर्ख समजतेस की काय? नाही, मी तुम्हाला ज्ञानी समजते, म्हणूनच तर तुम्हाला सल्ला देते. ठीक आहे, मला सांग, जर मी आज या गायीला जिवंत सोडलं तर तू रोज माझं पोट कसं भरशील? तुम्हाला इथला राजा बनवून. राजा बनवून? मला काही कळलं नाही. हे बघ, या जंगलात कोणी ताकदवर जनावर तर नाहीये. मग मी तुला इथला राजा बनवते आणि तू सगळ्यांची रक्षा कर. आणि त्याच्या बदल्यात तुला रोज एक प्राणी खायला मिळून जाईल. चित्ता बकरीचं बोलणं ऐकतो आणि गायीचा जीव न घेण्याच्या बदल्यात राजा बनायला तयार होतो. ठीक आहे, तर आज संध्याकाळी सभा बोलवा. प्रिय जंगलकरांनो, चित्त्याने माझं बोलणं ऐकून गायीला मारलेलं नाहीये. ही तर खूप छान कल्पना आहे. हो, म्हणूनच मी विचार केला आहे की आपण चित्त्यालाच आपला राजा बनवूया का? पण यांना राजा बनवून आपला काय फायदा होईल? हा चित्ता एका राजाचं कर्तव्य निभावेल. हा आपल्या सगळ्यांची रक्षा करेल. हे ऐकून सगळे प्राणी खूप खुश होतात. आम्हाला मान्य आहे. चित्ते महाराजांची जय. यावे महाराज, यावे. मी तुम्हाला तुमचे निवासस्थान दाखवते. चमेली बकरी चित्त्याला घेऊन एका गुहेच्या आतमध्ये येते. महाराज, आजपासून तुम्ही इथे स्थायिक व्हा. राजा बनल्यामुळे चित्ता अतिशय खुश होतो. महाराजांच्या भोजनाची व्यवस्था करावी. थोड्याच वेळात चित्त्यासाठी भोजनाची सोय केली जाते. अरे वा, आता मला रोज मेहनत न करता असंच जेवण मिळत राहील. होय महाराज, तुम्ही जेवण करा. मी उद्या पुन्हा येईन. सगळे प्राणी निघून जातात. चित्ता भोजन करू लागतो. पण जेवल्यानंतर मात्र अचानक चित्त्याची तब्येत खराब व्हायला लागते. मला हे काय होतंय? जेवण झाल्यावर चित्ता बेशुद्ध पडतो. पुढच्या दिवशी जेव्हा चित्त्याचे डोळे उघडतात तेव्हा त्याला कळतं की तो एका पिंजऱ्यामध्ये बंद आहे. अरे, मी पिंजऱ्यात कैद कसा झालो? हीच तुझी खरी जागा आहे मूर्खा. याचा अर्थ तू मला धोका दिलास. जीव वाचवण्यासाठी कधी कधी बुद्धीचा उपयोग करावा लागतो. राजा बनवल्याचं नाटक करून मला या गुहेत कैद करून तू हे चांगलं केलं नाही शेळी. हे जंगल माझं आहे. सगळे जंगलवासी मला गुरुमाता म्हणतात, म्हणून यांना वाचवणं माझं कर्तव्य आहे. चित्त्या, जंगलाच्या प्रती गुरुमातेचं प्रेम पाहून सगळे प्राणी अतिशय खुश होतात. गुरुमाऊलीचा जय. गुरुमाऊलीचा जय. हे गुरुआई, तू आमची रक्षक आहेस. आम्हाला असं वाटतं तूच या जंगलाची राणी आई बनून आमचं रक्षण करावंस. नाही म्हणू नका माते, आम्ही तुम्हाला जंगलाची राणी मानतो. हो गुरुआई, तुमची बुद्धी आणि माझी ताकद जंगलाच्या रक्षणाकरता कामी येईल. नाही नका म्हणू. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. आम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत राणी आई. जर वाटले जाल तर कापले जाल. आपल्या सर्वांना एकोप्याने वागावं लागेल, कारण एक आहे तर सेफ आहे. मित्रांनो, गुरुमाऊलीचं म्हणणं आहे आपण एक राहिलो तर सुरक्षित राहू. बोला, काय म्हणता? आम्हाला मान्य आहे. चमेलीचं बोलणं सगळ्यांच्या ध्यानात आलं आणि सगळे एकजुटीने राहण्याचं वचन देतात. आणि चमेली बकरी जंगलाची राणी बनते. असेच अनेक दिवस निघून जातात. आणि एक दिवस जंगलामध्ये शिकार शोधण्यासाठी एक सिंह येतो. सिंहाला बघून सगळे प्राणी घाबरतात आणि भीतीच्या पोटी हे सगळे राणी मातेकडे येतात. राणी आई, आम्हाला वाचवा. गुरुमाऊली, आम्हाला वाचवा. तुम्ही सगळे एवढे घाबरले का? जंगलात एक वाघ आलाय माते. तो आम्हाला मारून खाऊन टाकेल. जोपर्यंत मी जिवंत आहे तुमच्या केसालाही स्पर्श करू शकत नाही. आता आम्ही काय करायचं माऊली?
तुम्ही निर्धास्तपणे त्याच्या समोर जाऊन असं म्हणा की तुझ्याहूनही ताकदवर जनावर आमच्या जंगलात आहे. जर त्याने विचारलं की कोण आहे तर मग त्याला माझ्या जवळ घेऊन या आणि बाकी सगळं माझ्यावर सोडा. सगळे प्राणी सिंहाकडे जाऊन अगदी तसंच करतात जसं बकरीने सांगितलंय. ए सिंहा, तुला जीव प्रिय असेल तर निघून जा इथून. आणि जर का नाही गेलास तर तू काय करशील माकडा? तुझ्याशी युद्ध करण्यासाठी मी तुझ्यापेक्षा जास्त ताकदवान प्राण्याला बोलवेन. काय मूर्खासारखा बोलतोयस माकडा? या जंगलामध्ये माझ्यापेक्षा ताकदवार कुणीच नाही. जर भेटायचं असेल तर चल माझ्या सोबत. बघूयातच आता की इथे माझ्याही पेक्षा ताकदवर कोण आहे. आता सगळे प्राणी सिंहाला घेऊन बकरीपाशी येतात. ही बकरी माझ्यापेक्षाही ताकदवर आहे. हिची तर मी चटणी बनवूनच खाऊन टाकेन. या आमच्या राणी माता आहेत. राणी माता, हा सिंह आपल्या ताकदवान प्राण्याला भेटायला इथे आलाय. ठीक आहे, चल तुला ताकदवर प्राण्याची भेट घालून देते. मग चमेली बकरी सिंहाला घेऊन विहिरीपाशी जाते. तो ताकदवर प्राणी या विहिरीत राहतो. सिंह विहिरीत वाकून पाहतो आणि तिथे त्याला त्याचं प्रतिबिंब दिसतं. पण त्याला असं वाटतं की तो दुसरा सिंहच आहे. माझ्याशी लढण्याची हिंमत असेल तर ये. सिंहाचा आवाज विहिरीच्या आतमध्ये घुमतो आणि त्याच्याच कानावर पडतो. माझ्याशी लढण्याची हिंमत असेल तर ये. सिंह मात्र त्याला आव्हान समजून विहिरीमध्ये उडी मारतो. बकरीची चतुराई पाहून सगळे प्राणी तिचा जय जयकार करतात. राणी मातेचा जय, गुरुमाऊलीचा जय. त्या दिवसानंतर मात्र जंगलाबाहेरचा कुठलाही प्राणी शिकार करण्यासाठी जंगलात आला नाही आणि जंगलामध्ये शांतीसोबत खुशाली पसरली. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.